नमस्कार मंडळी. आज एक अशी रानभाजी, तिचा रानभाजी म्हणून पण उपयोग केला जातो. परत पूजेसाठी पण श्रावणात एकदम महत्त्वाचं स्थान आहे त्या भाजीला आणि त्याला आपण भाजी म्हणून नाही ओळखत, पण गणपती बसायच्या टायमिंगला परत म्हणजे श्रावणात त्याचं महत्त्व जास्त वाढलं जातं. आणि पावसाळ्यात येणारी रानभाजी तिच्याविषयी आज माहिती सांगणार आहे. तर याला पाहू ती कोणती भाजी आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तिच्या मुळांचा, पानांचा, परत तुऱ्याचा काय उपयोग होतो त्याच्याविषयी माहिती सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आघाडा या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहे. हिला ओळखायचं एक सोपा उपाय आहे. ते असे तिचे शेंडे म्हणजे देठ आहेत ना, असे लाल असतात आणि सगळ्यांना माहिती आहे आघाडा. त्याला आता तुरा आलेला नाही. तुरा आलेला असला की याच्या वरच्या साईडला तुरा येतो. आणि मग याच्याविषयी थोडी माहिती सांगणार तुम्हाला आज. मित्रांनो, या आघाड्याची हे बघा माझ्या मागे भाजीचे, याची एक खेड्यामध्ये पहिल्या काळात रानभाजी म्हणून पण ओळखली जायची. आणि ह्या मुळ्या आहेत, ह्या मुळ्या जर ताकात उघडून 5-6 दिवस जर प्यायला दिल्या ना, मग आघाड्याच्याच मुळ्या आहेत ह्या बघा. जर 5-6 दिवस उघडून दिल्या ना, ज्याला कावीळ झाली त्याला, तर कावीळवर एक रामबाण औषधी म्हणून याला ओळखलं जातं. जर कोणाचे दात परत दाढा दुखत असत्यान तर ह्याचा पाला, याचा जो पाला आहे ना, तो पिळायचा आणि तो दाताखाली ठेवायचा. त्यांनी दाताचे वास येणार नाही, म्हणजे तोंडाचा वास येणार नाही. परत हिरड्यांचं सूज असन ती उतरते. असं अनेक औषधी गुणधर्म आहे त्याच्यात. अजून सांगतो, कोणाला मुतखडा असन, परत म्हणजे मूत्रविकाराने आपल्या मराठी भाषेत मुतखडा, परत काय विंचू जर चावला असेल ना, तर ह्याचा पाला तिथं लावायचा, पाल्याचा. आणि मुळी पण लावता येते. जर मुळी लावली, नाही गाडी आली जाऊ द्या, त्या जर मुळी लावली ना उघडून, तर तुम्हाला लय आराम भेटतो. जर त्याने नाही काय झालं तर मग आपल्याला डॉक्टरकडे जाणंच आहे. पण एक रानात आपल्याला एक औषधी वनस्पती हाय माहिती आहे बाबा. एक समजा माझा व्हिडिओ पाहिलाय तुम्ही, तर मग माहिती आहे. तर झालं कोणाला बाय चान्स, तर मग लावता येते. त्याच्यासाठी मी तुम्हाला माहिती देतोय. अजून मुतखड्यावर बी चालते. ह्याचा जर म्हणजे ह्याच्या त्या काय म्हणतात त्याला, आपलं त्याचं जर तुर आहेत ना, तुर त्याचं जे वर आलेलं तुर, तर ते जर 5-6 घेतलं आणि अर्धा लिटर पाण्यात जर उकळून पिलं ना, तुम्ही 2-4 वर्षांनी कमी वयोमान दिसणार तुमचं. आणि त्वचा बी टवटवीत होणार. परत तुम्हाला मुळव्याध असन, वजन कमी करायचं असन, परत ते ज्वर वगैरे काय असतं त्याच्याविषयी पण ते एकदम रामबाण औषधी. परत दमा असन ना, त्याच्यासाठी पण लय उपयोगी औषधी. आणि मित्रांनो, तुरं दाखवतो तुम्हाला. हे बघा तुरं आहेत. या तुऱ्यांची उलट्या साईडने वारबाडायचं नाही, ते खालून असं उलटं असते. ते उलट जर वारबाडलं तर मग हे इथूनच तोडायचं डायरेक्ट. आणि ह्याची उकळून पाणी प्यायचं. तुम्ही ना 5 ते 6 वर्षांनी कमी दिसणार. अशी तुऱ्याची वैशिष्ट्य आहे. तर ठीक आहे, तुम्हाला माहिती पोहोचली असेल मला काय सांगायचं ते. नक्की लाईक करा, फॉलो करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला एकूणचे एक व्हिडिओ तुम्हाला भेटले जातील. एक औषधी वनस्पती म्हणून तुम्हाला याचा फायदा फक्त श्रावणात न होता वर्षभर होणार आहे. त्याच्यामुळं माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.